भावना त्यांच्यावर मात करतील असा हा प्रसंग आहे. खरोखरच मला ही अशी किंचितही कल्पना नव्हती की ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरजी आपल्या या शिरपूर शहराचे लोकनेते, त्यांनी विकासाची दृष्टी नेहमी ठेवली. अमरीशभाईजी आपल्या शिरपूरचे अत्यंत लोकप्रिय आमदार विक्रमी मताधिक्याने जे निवडून आले, पवाराजी, आपली सर्व शिक्षक मंडळी, गुरु, या विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माझे मित्र, जे उद्याचे हा देश घडवणारे विधाते आहेत. अनेक क्षेत्रात ही मुलं आपल्या शाळेचं नाव मोठं करतील, आपल्या शहराचं नाव मोठं करतील, आपल्या देशाचं नाव मोठं करतील. मला त्यांच्याबद्दल विश्वास आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली शहरातली मान्यवर मंडळी, या कार्यक्रमासाठी आवर्जून संभाजीनगरमधून आलेली मंडळी, माझे अगदी गेल्या 4 दशकांपासूनचे मित्र असलेले आमचे ॲडव्होकेट पाटणूरकरजी आलेले आहेत या कार्यक्रमासाठी. मला खरंच आज ही अशी अपवादात्मक परिस्थिती होते की जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं आणि भावना इतक्या दाटून येतात की बोलणं अवघड होतं, अशी ही परिस्थिती आहे. मला आनंद आहे की आज तुम्ही सगळ्यांनी मिळून हा एक मोठा धडाच जणू या सगळ्या छोट्यांनी, त्यांच्या शिक्षकांनी, उर्वरित सगळ्या राज्याला, देशाला हा धडा शिकवला आहे की गाव छोटं आहे म्हणून हा भाग आदिवासी बहुल भाग आहे. आर्थिक साधनांची कदाचित कमतरता असेल तरीही, खूप तंत्र प्रगत असा हा भाग नसेल तरीही, केवळ जिद्द, मेहनत आणि स्वप्न पाहण्याची आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची मनापासून असणारी तयारी, या जोरावर आपण काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं. मला तुमच्या शिक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत. असे शिक्षक हे केवळ विद्यार्थी घडवत नाहीत, असे शिक्षक हे राष्ट्र घडवतात. म्हणून हे शिक्षक राष्ट्र निर्माते आहेत. त्यांचे आभार मानणं हे फार कठीण आहे. कबीरजींनी फार छान म्हटलंय, मी खूप छोटा आहे. कबीरजी म्हणतात, सब धरती कागज करू, सब धरती कागज करू, लेखनी करू सब बी, लेखनी करू सब बनराय, 7 समंदर की मसी करू, 7 समंदर की मसी करू, गुरुगुण गाय न जाए, गुरुगुण दिखा न जाए, कबीरा. अशा पद्धतीचं हे गुरूंचं वर्णन मी सगळ्या धरतीचा कागद केला, सगळ्या जंगलाची लेखणी केली आणि 7 समुद्राची शाई केली, तरी मला माझ्या गुरूंचं गुण लिहिता येणार नाही, सांगता येणार नाही, असं कबीरजी म्हणाले. आणि आज तुमच्या गुरूंनी खरंच हे कबीरांचे उद्गार सार्थ करून दाखवले की खरं अशा गुरूंचं गुण कसं गायचं, कुठल्या शब्दात गायचे. आपण सर्व सुदैवी आहात की तुम्हाला असे छान, तुम्हाला दिशा देणारे शिक्षक मिळाले.
या शाळेसाठी मनापासून ज्यांनी हर तऱ्हेची मदत केली ते जे या शाळेच्या पाठीशी उभे आहेत, अमरीश भाई आहेत, आपले आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे काही आपले अधिकारी असतील, जे कोणी असतील, त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. मी 2-3 आठवड्यापासून मला वेगवेगळ्या ठिकाणी जायचा प्रसंग आला आणि काही गोष्टींचा उल्लेख केला मी काही ठिकाणी. थोडक्यात मला जाणवणारा जो एक भाग होता की एकीकडे मी असं पाहिलं की आपलं शासन तर म्हणतंय की आम्ही खूपसा काही निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ. कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ. नंतर कुठेतरी बातमी वाचली की एका कॉरिडॉरसाठी आम्ही 11,000 कोटी रुपये खर्च करू. एवढे 1,000 कोटी रुपये जे शासन वेगवेगळ्या विकासांच्या कामासाठी खर्च करते, ज्याच्याविषयी मला कुठलाही आक्षेप नाही. पण जर ह्या हजारो कोटीच्या रकमेची जर साधन तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नाही. आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो की मी माझं पूर्ण प्राथमिक, माध्यमिक, इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमात घेतलेलं आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांतून घेतलं आणि त्यामुळे माझं काही अडलेलं नाही. किंबहुना मराठी भाषेतनं शिकल्यामुळे मी अधिक, ज्याला एका अर्थाने म्हणेन की मला मराठी भाषेने दुसऱ्यांकडे पाहण्याची एक उदार मताची दृष्टी दिली. माझ्या भाषेने मला बंधुत्वाची शिक्षण दिली. आणि म्हणूनच माऊली जे म्हणतात की माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृताचे पैजा जिंके, किंवा आमच्या सुरेश भटांनी म्हटलेलंच आहे, त्यांची कविता हीच आपण महाराष्ट्र गीत म्हणून सांगतो की बोलतो मराठी, ऐकतो मराठी, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, एक धर्म एक जात सांगतो मराठी. असं जर आम्ही एकीकडे म्हणत असू तर आमच्याच मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असतील तर आम्हाला पाहावं लागेल. मला हे सांगितल्यानंतरही मला दुर्दैवाने असं वाटलं की कदाचित परिस्थितीत थोडीशी सुधारणा होऊ शकेल. पण दुसरीकडे मी पाहिलं की नंतर येणारी बातमी त्यापेक्षा मला विचलित करणारी होती. बातमी अशी होती की एका आश्रमशाळेत आमच्या विद्यार्थिनींना पुरेशी सोय नसल्यामुळे जमिनीवर या मुली झोपल्या होत्या आणि त्यापैकी 3 मुलींना सर्पदंशाने त्या मृत्युमुखी पडल्या. एक मुलगी इस्पितळात उपचार घेते आहे. नंतर मी पुन्हा थोडंसं पाहिलं आणि लक्षात आलं की दुर्दैवाने इतर आश्रमशाळांची परिस्थिती देखील फारशी चांगली आहे. शासनाकडून शिक्षणासाठी अर्थसंकल्पामध्ये होणारी तरतूद ही केंद्रीय पातळीवर काही एक काळ 8%, 12%, 11% होती. खरं तर त्यात वाढ व्हायला हवी होती, कारण की आता विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे
दुर्दैवाने वाढ व्हायच्या ऐवजी अर्थसंकल्पातली तरतूद मात्र कमी झाली. 13% ही जेमतेम अनेक वर्षात झालेली नाही. जर अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या समोर येत असतील तर आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून जेव्हा कुठे अशी उदाहरणं मी पाहतो की या शाळेत 17 वर्ग हे डिजिटल स्क्रीन आहेत, इंटरॅक्टिव्ह क्लासरूम आहेत, प्राथमिक वर्गात कम्प्युटर्स आहेत, बायोलॉजीची लॅब ही एखाद्या 11वी 12वीच्या सायन्सच्या वर्गात मी जर पाहिली असती तर कदाचित तिथल्या लॅबपेक्षा ती कमी असेल, पण आपली विद्यार्थ्यांसाठीची शाळेतल्या विद्यार्थ्यांची लॅब ही अधिक सुसज्ज आहे. मग जर अशा पद्धतीचं काम एका सामुदायिक प्रयत्नाने काही माणसं सचोटीने निष्ठेने करत असतील, मग शासनाने किमान यांच्यापासून थोडंसं मदत घ्यावी. मदत या अर्थाने की यांच्या कार्यातली थोडीशी प्रेरणा घ्यावी आणि माझ्या या तरुण मित्रांचं भविष्य अधिक उज्ज्वल करावं. अन्यथा दुसरी परिस्थिती अशी होती की 10वीत मी मागेही बोललो की मराठी विषय हा प्रथम विषय घेऊन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 70% होतं. अशा जर परिस्थितीचा आपण सामना करत असू तर निश्चितच ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून मी हे बोलतोय, मला माहिती आहे की कदाचित थोडंसं मी चौकटी बाहेर जाऊन बोलतोय, पण जर कुणी शाळा चांगल्या व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत असेल तर त्यांच्या प्रयत्नाचं स्वागत करायला. जर शासनाचे प्रतिनिधी म्हणतायत की अशा पद्धतीची जर काही सूचना असेल, अशा पद्धतीचा कुणी आम्हाला सुझाव देत असेल तर त्याचं स्वागत आहे असं आमच्या राज्याचे शिक्षण मंत्री म्हणतात. आणि मी स्वागत करतो की त्यांच्या या विधानाने त्यांनी एक शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. पण दुर्दैवाने दुसरी बातमी वाचली ज्याच्यामुळे मी परत थोडासा विचलित झालो. बातमी अशी होती, एका जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्या शाळेत बिना परवानगी तुम्ही काहीही दाखवायचं नाही, जर आमच्याकडे काही चुकत असेल तर तेही तुम्ही दाखवायचं. याला आपण थोडंसं अधिक मोकळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. मुलांना तुम्ही जितक्या जास्त सुविधा उपलब्ध करून द्यायच्या तितक्या द्या. त्यांच्यासाठी उत्तम वर्ग द्या, त्यांच्यासाठी उत्तम शिक्षक द्या, त्यांच्यासाठी किमान पाणी, स्वच्छतागृह, मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह, ह्या गोष्टी द्या. मुलांनी उत्तम शिकावं, उत्तम अभ्यास करावा, आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करावं. पण मुलांनी ह्याबरोबरच इथेच न थांबता इतरही काही गोष्टी जरूर शक्य तर आत्मसात कराव्यात. एखादा आपल्याला ज्याला आपण स्किल म्हणतो असं स्किल जरूर तुम्ही डेव्हलप करा. तुमच्यात कुठलीही कला असेल त्या कलेला वाव द्या. मी पालकांना आवाहन करेन की जर आपल्या पाल्यामध्ये असं कुठलं तरी एखादा वेगळा पैलू असेल तर त्याला नावमेद करू नका. किंबहुना अभ्यास तर करायलाच पाहिजे. मी असं म्हणणार नाही की पालकांनी असं म्हणू नये की अभ्यास करू नका. अभ्यास करा, पण अभ्यासाबरोबर जर तुम्हाला दुसरा एखादा छंद असेल तर तोही जोपासा. पुस्तकं वाचायला आवडत असतील तर पुस्तकं वाचा. चित्र काढायला आवडत असतील तर चित्र काढा. एक फार छान शेर आहे जो मला फार आवडतो. हे मी का सांगतो की बरेचदा मी
पालकांचा प्रतिनिधी म्हणून हा दोष आमच्याकडे घेईन, पालकांच्याकडे घेईन, की बरेचदा आम्ही ह्या आमच्या मुलांना जी या आकाशात मुक्तपणे स्वच्छंदपणे विहार करू शकतील आणि करण्याची त्यांची पात्रता आहे, त्यांना त्यांचे पंखच उघडू देत नाही. आणि मग ज्यांच्याकडे क्षमता आहे, पात्रता आहे, आकाशाला गवसणी घालायची हिंमत आहे, इच्छा आहे, त्यांना जर थोडंसं पाठबळ आम्ही दिलं तर ती मुलं निश्चित खूप पुढे जातील. शेर ऐसा है कि बच्चों के नन्हे हाथों को चांद सितारे छूने दो. बच्चों के नन्हे हाथों को चांद सितारे छूने दो, वरना 4 किताबें पढ़कर ये भी हम जैसे हो जाए. शेवटी जगण्यासाठी काहीतरी करावं लागेल, काही ते सगळं कुणाला चुकणार नाही आहे. पण त्याबरोबर जगणं किती चांगल्या पद्धतीने जगता येईल, किती सुंदर करता येईल, हेही आम्ही शिकवलं पाहिजे. आणि म्हणून पुलंनी फार छान सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की चीनी म्हण आहे की तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपया तुम्ही ब्रेडसाठी, भाकरीसाठी खर्च करा, कारण तुम्हाला ते जगण्यासाठी आवश्यक. आणि 1 रुपया तुम्ही पुस्तकासाठी खर्च करा, कारण पुस्तक तुम्हाला कसं जगवायचं हे शिकवेल. आणि म्हणून जेव्हा मी पाहिलं की आपण एक उत्तम पद्धतीचं ग्रंथालय सुद्धा मुलांना देत आहात, तर मला खूप बरं वाटलं. मला आमची बरीच मंडळी म्हणतात, त्याच्याबद्दल मला चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिक्रिया देतात की सर तुमचं वाचन खूप चांगलं आहे, तुम्ही वाचता. मी म्हणतो की हो, मी वाचत होतो, आता पुरेसा वेळ मिळत नाही. पण हे सगळं मला ह्यामुळे शक्य झालं, मला वाचनाची आवड ह्यामुळे झाली निर्माण, की माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला वाचनाची आवड लावली, गोडी लावली. याचं कारण असं, माझे वडील स्वतः फार उत्तम वाचक होते. महिन्यातल्या आपल्या पगारातील ठराविक रक्कम ही पुस्तकं खरेदी करण्यासाठी ते राखून ठेवत असत. त्यांचा स्वतःचा पुस्तक संग्रह खूप मोठा होता आणि न्यायालयीन कार्यात व्यस्त असतानाही, आणि त्या काळी तर विशेषतः आता आमच्या सगळ्या नवीन न्यायिक अधिकाऱ्यांना बऱ्याचशा सोयी सुद्धा, आमच्याकडे स्टेनोज आहेत, टायपिस्ट आहेत. माझे वडील ज्यावेळी न्यायालयीन कामकाज करत होते त्यावेळी बरेचदा तर त्यांना स्टेनो टायपिस्ट देखील नसायचे, आणि माझ्या वडिलांसारखे त्यांचे इतर न्यायिक अधिकारी हाताने जजमेंट्स लिहायचे. म्हणजे मी बऱ्याचदा माझ्या वडिलांना लिहितानाही पाहिला, आणि माझ्या वडिलांचं अक्षर खूप चांगलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या या प्रक्रियेनं मी पाहत होतो. पण असं असताना देखील याच्यात व्यस्त असताना ते आवर्जून थोडा वेळ काढायचे, वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आणायचे, वाचायचे. आम्ही भावंड त्यावेळी पुस्तकं वाचत असू तर त्यावेळी त्यांनी कधी आम्हाला म्हटलं नाही की तुम्ही हे वाचा किंवा हे वाचू नका किंवा हे का वाचताय. किंबहुना माझ्या सुदैवाने मी त्यावेळी अगदी 8वी 9वीत असताना देखील शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर अनेक पुस्तकं वाचत होतो, कादंबऱ्या वाचत होतो, नाटकं वाचत होतो. पण कधी माझ्या वडिलांनी मला असं म्हटलं नाही की तू सोडून शाळेची पुस्तकं सोडून हे का वाचतोयस, कथा का वाचतोयस. त्यामुळे मला स्वतःला ती वाचनाची गोडी लागली, आणि पुस्तकांसारखा दुसरा तुम्हाला सोबती मार्गदर्शक नाही.